ज्या वेळेला ब्रह्मदेवाचं मस्तक कापलं, भगवान शंकर तिथे प्रकट झाले आणि भगवान शंकराला एवढा राग अनावर झाला, ब्रह्मदेवाला सांगितलं, ब्रह्माजी खोटं बोलताय तुम्ही, तुम्हाला माझा शाप आहे, तुम्ही निर्माण केलेल्या या सृष्टीमध्ये तुमचंच मंदिर नसेल. केतकी पुष्पाला शाप दिला की तू एवढा सुगंधित आणि सुंदर आहेस पण पूजेत चालणार नाहीस. गाईला सांगितलं, मा तू विश्वात पूजनीय आहेस ग, पण काय पाप केलंस तू छोट्याशा प्रसादासाठी, आता जग तुझी तोंडाकडून नाही शेपटीकडून पूजा करल. गाईला पण शाप दिला आणि सत्य बोललेल्या भगवान श्री विष्णूला महादेवानं आशीर्वाद दिला. म्हणे, नारायणा तुम्ही सत्य बोललात, तुम्ही खरं सांगितलं की मी या अग्निस्तंभाचं अगदी कुठे आहे याची सुरुवात ती मला सापडली नाही. तुम्ही खरं बोलल्यामुळे तुमचं एक रूप असेल, तुम्ही सत्य बोललात ना म्हणून तुमचं एक रूप असेल, सत्यनारायण. तेव्हापासून घराघरात जी सत्यनारायणाची पूजा जी आलेली आहे ना, हे ते रूप आहे. कोणतं रूप? जिथे भगवान विष्णू ब्रह्मदेवाशी संवाद करताना सत्य बोलतायत, सत्य बोलतायत, त्या कारणानं त्यांचं सत्यनारायण हे रूप एक निर्माण झालं. सत्यनारायण भगवान की जय. आता पहा, ब्रह्मदेवाला शाप दिला, तुम्ही निर्माण केलेल्या सृष्टीमध्ये तुमचं मंदिर नसेल. ब्रह्मदेवाला वाईट वाटतंय. कल्पना करा, कोट्यावधीचा बंगला आपण बांधावा आणि पोरांनी म्हणावं तुम्हाला आता घरात राहायला जागा नाही. बरं वाटेल काय आपल्याला? किती शिव्या शाप देतो आपण, किती वाईट वाटेल आपल्याला. आता पहा, ब्रह्मदेवानं ही सृष्टी निर्माण केली आणि ब्रह्मदेवाचं स्थान नाही, ब्रह्मदेवाचं मंदिरच नाही. ब्रह्मदेवाला वाईट वाटलं, माफी मागितली, चूक झाली माझी, माफ करा मला भगवान सदाशिवा. मग भगवान सदाशिवानं सांगितलं, ब्रह्मदेवा या विश्वामध्ये तुमचं एकमेव मंदिर असेल. सृष्टीची रचना झाल्यानंतर तुमच्या हातातलं पुष्प जिथे पडेल ना तिथे तुमचं एकमेव मंदिर असेल. ते आता आहे पुष्कर तीर्थ, अजमेरच्या बाजूला, राजस्थानमध्ये आहे वाटतं ते पुष्कर तीर्थ. तिथं ब्रह्मदेवाचं विश्वातलं एकमेव मंदिर आहे. नाहीतर या ब्रह्मदेवानं एवढी सगळी रचना केली, देवघरात सुद्धा ब्रह्मदेवाचं स्थान नाही. पहा, गावात सुद्धा ब्रह्मदेवाचं मंदिर नाही, तालुक्याला नाही, जिल्ह्याला नाही, पण एकमेव एकच मंदिर आहे. कुठं? तिथं पुष्कर तीर्थ म्हणून. तर मला एवढं सांगायचं आहे तुम्हाला, माझ्या बोलण्याचा भाव एवढाच होता की काशी ही जी नगरी आहे ना ती पुण्यभूमी आहे. या पुण्यभूमीमध्ये गृहस्थी लोक जेव्हा जातात दर्शनासाठी तेव्हा चुकून घडलेली पातकं सुद्धा नष्ट होतात. तेरी डमरू की धुन सुन के मैं काशी नगरी आई हूँ. तेरे डमरू की धुन सुन के मैं काशी नगरी आई हूँ. तेरे डमरू की धुन सुन के मैं काशी नगरी आई हूँ. तेरे डमरू की धुन सुन के मैं काशी नगरी आई हूँ. 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 तेरे डमरू की धुन सुन के मैं काशी नगरी आई हूँ. तेरे डमरू की धुन सुन के मैं काशी नगरी आई हूँ. तेरे डमरू की धुन सुन के मैं काशी नगरी आई हूँ. तेरे डमरू की धुन सुन के मैं काशी नगरी आई हूँ. तर असं हे पुण्यक्षेत्र काशी आणि अयोध्या या पवित्र तीर्थावरती आपण सगळेजण जाऊन आलात आणि या पवित्र तीर्थाच्या
तीर्थदर्शनानंतर मावंद्याच्या कार्यक्रमाचं आयोजन आपण केलं. तर या सेवेसाठी नाथांचा अभंग निवडलेला आहे. नाथ महाराज सुद्धा माणसानं आपल्या जीवनामध्ये नेमकं काय केलं पाहिजे की जेणेकरून भगवान परमात्मा आपल्यावरती प्रसन्न होईल हे सांगण्यासाठीच आजचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. तर अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये नाथ महाराज एक सुंदर भाव मांडतात. आवडे देवासी आवडे गायिका भक्तिताई आणि मृदंगाचार्य यांच्या सगळ्यांसाठी एकदा जोरात टाळी वाजवा. मला ना मॉनिटरला आवाज जायचा. आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये शांतीब्रह्म एकनाथ महाराज फार सुंदर विषय सांगतात की सप्ताहाचा या 3 दिवसाच्या कार्यक्रमाचा पहिला दिवस आहे. मग या पहिल्या दिवसामध्ये भगवान परमात्माच्या नामाचं महत्त्व सांगणं फार गरजेचं आहे. आणि नाथ महाराज म्हणतात देवाला काय आवडतंय. आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. भगवान परमात्माला रात्रंदिवस त्याचं नामस्मरण केलेलं आवडतं. आता पहिल्या चरणाचं चिंतन करत असताना थोडंसं लक्षात घ्या. पहिलं चरण त्यातलं पहिलं अक्षर फार मोलाचं आहे. पहिला शब्द आवड. आवड शब्दाभोवती माणसाचं जीवन फिरतंय पहा. आता प्रत्येकाच्या आवडीचं जर चिंतन करायला लागलं तर सगळ्यांची आवड वेगळी वेगळी आहे. व्यक्तिगत आवड न सांगता वर्गवारी आवड आपण पाहू. लहान लेकराची आवड वेगळी आहे.
शहाण्या माणसांची आवड वेगळी आहे, महिलांची आवड वेगळी आहे, म्हाताऱ्या माणसांची आवड वेगळी आहे, संताची आवड वेगळी आणि देवाची आवड वेगळी. आवडीचे प्रकार आहेत. आता पहा, लहान लेकरांना काय आवडतंय? लोक कीर्तन ऐकतात ते तिकडं गोंधळ घालतात. आवडीचा प्रकार आहे. लहान लेकराला खोड्या करायला खूप आवडतं. लहान लेकराला एवढ्या खोड्या आवडतात, एवढ्या खोड्या आवडतात. कीर्तनात बसले तरी गप्प बसणार नाही, शाळेला गेले तरी पण तिकडेही खोड्या करणार, मंदिरात गेले तर त्यांना देवाचं काही घेणं देणं नसतं, पण मंदिरातली घंटा मात्र वाजलीच पाहिजे. रस्त्यावरनं चालताना सुद्धा नीट चालणार नाहीत. माती उडव, दगड उडव, पाणी उडव, चिखल उडव, हा सगळा त्यांचा प्रकार चाललेला असतो. घरात जर पाहुणे आले तर देवासारखी शांत लेकरं सुद्धा कधी त्यांच्यात भूत संचार तर कळतच नाही. पाहुणे घरात आले की लेकरं उलट्याच उड्या मारायला लागतात. बरं, त्या उलट्या उड्या का मारतात त्याचं उत्तर अजून काही सापडलं नाही, पण घरात पाहुणे आल्यानंतर ते उलट्या उड्या मारायला चालू करतात. मी काही उडीच्या विरोधात नाही, शहाणी माणसं उड्या मारतात, मग लेकरांनी मारल्या म्हणून काय फरक पडला. पण उड्या कुठं माराव्यात? आईजवळ माराव्यात, आजीजवळ माराव्यात, वडिलांच्या जवळ उडी मारावी का पाहुण्याच्या थोबाडावर उडी मारत असतात काय? लहान लेकरं खूप गडबड करतात. खोड्या करणं हा लेकरांच्या आवडीचा विषय. दादा मला जोर देऊन बोलावं लागायला लागलंय, ते गेन आणि ट्रबल देऊन बघा तुम्ही. असं मला जास्त ताकद नको लावायला लागायला बोलायला. विठ्ठल विठ्ठल तर लहान लेकरांना खोड्या करायला आवडतं. एक उदाहरण सांगते मी. कदाचित आता खूप वेळा सावरगावमध्ये आले त्याच्यामुळे कधीतरी सांगू नाही गेले असेल मी उदाहरण ते, किंवा नसलंही सांगितलं. उदाहरण मात्र लक्ष देऊन ऐका. गावच्या पाटलाला म्हातारपणी 2 लेकरं झाली. लेकरं एवढी खोडील होती, एवढी खोडील होती, त्यांचं नाव ते खोड्या करायला 1 नंबर. खूप खोड्या करायचे. गावातली म्हातारी माणसं सगळी वैतागलेली होती. म्हातारी माणसं आठवड्यातून 2दा मीटिंग भरवत होती यांना पकडण्यासाठी. पण हे कार्टे किती जरी मीटिंग भरवल्या तरी कोणाच्या हाताला लागत नव्हते. बरं, जे म्हाताऱ्या माणसांच्या मीटिंगमध्ये जो मोरक्या होता ना, त्याच्या डोळ्याचा चष्मा कधी काढून घेऊन पळून जायचे, कळत नव्हतं. लेकरं फार विचित्र. पाटलाकडे तक्रार करावी तर पाटील काही ऐकून घेत नव्हते. लाडाची लेकरं होती. गंमत अशी, एकदा त्या गावामध्ये काल्याचं कीर्तन झालं आणि काल्याचं कीर्तन पाटलाला खूप आवडलं. कीर्तनकार महाराजांना आग्रह केला, बाबा आमच्या घरी चहा प्यायला चला. महाराजांनी विचार केला की साऱ्या गावाचं मन मोडावं पण पाटलाचं मन मोडू नये का, पुन्हा कधीतरी या गावात यायचं असतं. पाटील म्हटले, महाराज म्हटले काही हरकत नाही पाटील बुवा, चला चहा घेऊ. महाराज पाटलाच्या घरी पोहोचले. महाराज सोफ्यावर, पाटील खुर्चीवर. खुर्चीवर बसलेल्या पाटलानं आपल्या लक्ष्मीला आवाज दिला, पाटलीनबाई आपल्या घरी महाराज आले. ओ पाटलीनबाई. त्या म्हटल्या, जी. पूर्वी बोलण्यात फार गोडवा होता. पती पत्नी एकमेकाला आदरानं बोलायचे. हे पाटलीनबाई बोलले तर त्या जी म्हणायच्या. आता हा प्रकार राहिलाच नाही. आता पाटलीनबाई तुम्ही भलेही म्हणण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला रिप्लाय जी येणार नाही. आणि माझं खोटं वाटत असेल तर उद्या प्रयोग करून पहा. तुम्ही फक्त म्हणा पाटलीनबाई जी रे काय, म्हणजे हे इकडंच आईस्क्रीम होतात, पुढं काही बोलतच नाही. तर हा पूर्वी प्रकार होता. आता काय असा प्रकार राहिला नाही. पण पूर्वी बोलण्यामध्ये फार गोडवा होता. पाटलानं आवाज दिला, पाटलीनबाई जी 2 कप चहा करा. आपल्या घरी महाराज आले. पाटलीनबाई खूप सज्जन होती. पाटलीनबाईनं चहा ठेवला. इकडे महाराजांच्या आणि पाटलाच्या गप्पा चालू झाल्या. पण पाटलाच्या कार्ट्याला कुणीकडनं कळालं आपल्या घरात महाराज आले म्हणून. कार्टं गल्लीमध्ये गोट्या खेळत होतं. पण घरात महाराज आले ही बातमी कानावर पडल्याबरोबर कार्टं गोट्या फेकून दिल्या आणि 120च्या स्पीडनं धूम पळालं पहा घराकडं. एवढं पळत आलं, एवढं पळत आलं वाऱ्यासारखं. जिथं महाराज सोफ्यावर बसले होते महाराजांच्या बाजूला
दणकन बसलं. जसं दणकन बसलं तसे महाराज टुणकून उडाले. महाराज छताला चिटकले. 2 तास येता खाली येईनात. जसा फॅन फिरायचा तसे महाराज फिरायचे. एवढे हाल महाराजांचे. शेवटी आकड्यानं खाली काढून घ्यावे लागले महाराज. महाराज एकच म्हणायचे, मी जिवंत आहे का? पाटलानं बकेटभर पाणी महाराजांच्या डोक्यावर टाकलं. महाराज टेन्शन घेऊ नका, काही नाही झालं तुम्हाला, बसा निवांत. तरी महाराजांच्या छातीतली काही धडधड धडधड कमी होईना. महाराज एकदा त्या कार्ट्याकडे पाहायचे आणि एकदा त्यावरच्या भिंतीकडे पाहायचे. एकदा कार्ट्याकडे पाहायचे, एकदा त्या स्लॅबकडे पाहायचे, फिरणाऱ्या फॅनकडे पाहायचे. महाराज बसले सोफ्यावर. कार्ट सरकत सरकत महाराजांच्या जवळ आलं आणि त्यानं बसल्या बसल्या महाराजांच्या पिशवीत हात घालायला चालू केलं. महाराज मनात म्हणायचे, आता कसंच सांगावं या पोराला. त्या पिशवीमध्ये कीर्तनाचं पाकिट आहे, नारळ पण आहे. नारळ घेईना का, पण पाकिट घेतलं तर काय करायचं. महाराजांनी त्या कार्ट्याला चिमटा घेतला, त्यानं कुई केलं आणि बाजूला गेलं. पण लेकरू मोठं विचित्र, त्याला चिमटा बसल्यामुळे त्याला राग आला आणि मनात म्हणताय, महाराज बदला लेकर रहूंगा, छोडूंगा नहीं मैं आपको. काय डायलॉग मारत होतं काय सांगू तुम्हाला. कार्ट पुढं आलं आणि महाराजांकडे मोठे मोठे डोळे करून पाहायला लागलं. पाहिलं 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 आणि त्यानं महाराजांच्या मिशा कचकन पकडल्या. महाराज जुन्या काळातले होते, मोठ्या मिशा, दाढी, शेंडे. उदाहरण आहे माझ्याकडे द्यायला इथे. मोठ्या मोठ्या मिशा होत्या, जुन्या काळातले महाराज होते. त्या कार्ट्यानं मिशाच कचकन पकडलं आणि ओढायला लागलं, चिको चिको चिको. महाराजांच्या डोळ्याला पाणी आलं. महाराज म्हणतात, बाळा असं दाढी मिशाला खेळू नाही बाळा, हो बाजूला बस खाली. पण कार्ट काही ऐकत नव्हतं. महाराज म्हणतात, पाटील अहो लेकराला काही सांगा, दुसरं काहीतरी खेळायला द्या. ते माझ्या दाढी मिशालाच खेळू लागले. महाराज म्हटले, पाटील म्हटले, बाबा खेळू द्या, त्याला झोका खेळायची सवय. महाराज म्हणतात, ते काही झोक्याच्या दोऱ्या नाहीत, माझ्या मिशा आहेत, काढत आला बाजूला. कसं बसं कार्ट बाजूला काढलं. पण पोरग मोठं विचित्रच होतं. महाराजाची तर एवढी परेशानी झाली. महाराज म्हणतात, कधी या घरातून बाहेर निघाल असं झालंय. तेवढ्यात चहा आला. महाराज म्हटले, बरं झालं, पटकन चहा पितो सुटका करून घेतो. महाराजांनी कपातला पूर्ण चहा बशीमध्ये ओतला आणि बशी तोंडाला लावली. 5ची मोटर चालू झाली. चहा गरम होता, तोंड भाजत होतं, तरी महाराज चहा पित होते का. पटकन चहा पिऊन महाराजांना तिथून बाहेर पडायचं होतं. महाराज चहा पिऊ लागले. महाराज एकदा चहाला फुंकर घालतायत, सुरकन चहा पितायत. ते कार्ट पळत आलं आणि बशीच्या दुसऱ्या बाजूला तोंड लावलं. एकीकडनं महाराज चहा पितायत, दुसऱ्या बाजूनं ते चहा पिताय. पण गडबड अशी, त्या कार्ट्याला चांगली सर्दी झालेली होती. 15 दिवसापासून सर्दी होती पहा त्याला, जाम पिकली होती सर्दी. चहा पिता पिता महाराजांनी सुर्र केलं का ते फुर्र करायचं. आता मला सांगा, फुर्र फुर्र फुर्र. बरं, फुरफुर करताना आतलं मटेरियल अर्ध बाहेर यायचं आणि पुन्हा आतमध्ये जायचं. आता हे महाराजांच्या नजरेला पडल्यावर का महाराजाला चहा प्या वाटत असेल का. महाराज जाम चिडले, किळस आली महाराजांना. महाराज म्हणतात, बाळा तू एकटाच चहा घे, मी नंतर पितो. नाही बाबा, तुमच्या सोबतच चहा प्यायचा. बोलायच्या नादात चहाची वाफ गेली पोराच्या नाकात. जोरात शिंकलं ते. आच्छो. काय वाटतंय तुम्हाला काय झालं असेल म्हणून. काय सांगू तुम्हाला, एकदा आच्छू म्हटल्याबरोबर तोफेतला गोळा सटकला आणि चहाच्या बशीत पडला. बशी तोंडाकर नाही, हातातूनच सटकली बशी महाराजांच्या. चहा गेला वगळून, पण ते पार्सल धोत्रावरच राहिलं. महाराज खूप चिडलेले होते. महाराज म्हणतायत, पाटील बुवा कुणाचं लेकरू आहे हे. पाटील म्हणतात, बाबा तुमच्या आशीर्वादानं आमचंच आहे. महाराज म्हटले, बरे आमचे आशीर्वाद आमच्या मुलावर आलेत. महाराज म्हणतात, पाटील बुवा असे सोन्याचे तुकडे किती आहेत तुम्हाला. पाटील म्हटले, बाबा फक्त 2 आहेत.
महाराज म्हणतात, पाटील बुवा तुमचं एक सोनं इथं गडबड गोंधळ करतंय, तुमचं दुसरं सोनं कुठं आहे? पाटलानं सांगितलं, बाबा बाहेर तुमच्या बुटात पाणी टाकतंय. दृष्टांत संपला. या दृष्टांतातून मला एवढं सांगायचं तुम्हाला की लेकरांना खोड्या करायला खूप आवडतं. ही परिसीमा झाली खोड्या करण्याची. लहान लेकरांची आवड म्हणजे खोडी करणं. बरं, आपली लेकरं खोड्या करतात तवल नाही, विश्वाचा मालक जेव्हा लहान होऊन आला ना तेव्हा त्यानं सुद्धा खोड्या केल्या. भगवान श्रीकृष्ण परमात्मानं नाना प्रकारच्या लीला केल्या. दाढीविणीची गाठ मारणं ही काय कौतुकाची गोष्ट आहे का? ती खोडीच आहे. मटके फोडणं ही सुद्धा खोडीच आहे. लोणी खाणं आणि लोण्याचे भरलेले हात सुनांच्या तोंडाला पुसून मग पळून जाणं, कुणाचा सासरा दारात झोपला तर डेरा त्याच्या डेरीवर फोडणं, ह्या खोड्यात झाल्या. आपल्या भगवान परमात्मानं सुद्धा खोड्या केल्या. यशोदा माईला म्हणावं लागलं शेवटी, खोड्या नको करू माझे बाबा,